बायपासला तिथे काहीतरी नुकसान झाल्यामुळे बायपास हा अख्खा आपल्या शहरातून वळवलेला आहे. तर त्या अनुषंगाने जेवढं हेवी ट्रॅफिक आहे ते तेवढं सगळं शहरातून झालेलं आहे. परवा जी दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये 10 वर्षाचा एका मुलाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. तर या अनुषंगाने Experience heritage and royalty. मी स्वतः कलेक्टर आणि NHAIचे अधिकारी यांनी आम्ही सर्व आतमधले जेवढे रोड्स आहेत त्याच्यावर जितका अतिक्रमण आहेत, काही सर्व्हिस रोड्स आहेत, त्याच्यावर देखील इलिगल पार्किंग आहेत, काही कार डेकॉरचे दुकानं आहेत, तिथेच ते सगळं पार्किंग करतात. अनेक जुने ट्रक्स तिथे लावलेले आहेत, तर त्याच्यामुळे देखील वाहतुकीला अडथळा होत आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही मनपा आयुक्त साहेबांशी पण बोललेलो आहोत, NHAIशी पण बोललेलो आहोत आणि मॅक्झिमम ते अतिक्रमण कसं आपण काढू शकू आणि रस्ता कसा मोकळा करू शकू जेणेकरून अपघात होणार नाही याची कारवाई आपण करत आहोत. सर, या ठिकाणी जर बघितलं तर जी पर्यायी वाहतूक बंद असल्यामुळे जळगाव शहरातून ट्रॅफिक येते, आपल्या ट्रॅफिक पोलिसांवर त्याचा ताण पडतोय वाहतुकीचा, तर त्या संदर्भात कसं नियोजन असणार? आता आम्ही जेव्हा NHAIशी काल परत एकदा संवाद साधला तर भुसावळ आणि नागपूरकडे जाणारी जी एक लाईन आहे ती त्यांनी आता ओपन केलेली आहे, परंतु तिकडनं जी धुळ्याकडे जाणारी लाईन आहे तिला अजून तेच म्हणतात की 3 महिने लागणार आहे. म्हणजे 3 महिन्यापर्यंत ही ट्रॅफिक जी आहे ती शहरातूनच येणार असं त्यांच्या बोलण्यावरनं अभिप्रेत होत आहे. तर त्या अनुषंगाने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्याच्यामुळे अतिक्रमण काढणे आणि रस्ते मोकळे करणे हा एक चांगला त्याच्यामध्ये पर्याय आहे. NHAIच्या अधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः हे देखील सांगितलेलं आहे की त्यांचे जेवढे राहिलेले कामं आता शहरामधले आहेत ते त्यांनी अतिशय वेगाने करणं आवश्यक आहे जेणेकरून अपघात आपल्याला टाळता येऊ शकते.